राऊंड करून घ्यायचंय. त्याच्यानंतर ना अशी गाठ मारून घ्यायची. 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. 1 2 3 4 आणि 5. 5 कंप्लीट झाल्यावर त्यातून दोरा बाहेर करून घ्यायचा आणि एक चेन घ्यायची. परत एकदा सेम घ्यायचा. 1 2 3 4 आणि 5. दोरा बाहेर काढून घ्यायचा, एक चेन घ्यायची. असे आपल्याला हे 10 बनवायचे आहेत आपल्याला हे असे. तर मी हे पूर्ण लाईन 10 बनवून दाखवते. अशा प्रकारे सेम पद्धतीने पूर्ण लाईन बनवून घ्यायच्यात. आपल्याला हे 10 बनवायचे आहेत. आता हे 9 झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 झालेले आहेत. हार्ट कसे बनवायचे उलनचे ते शिकवते डिझाईन. सेम 1 2 3 4 आणि 5 पूर्ण घेतल्यानंतर दोरा बाहेर काढून घ्यायचा आणि चेन घ्यायची. आता आपल्या इथं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. परत 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. 3 चेन घेऊन इथे हा जो दोरा आहे त्याच्यामध्ये लॉक करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला हा जो दोरा आहे, हा दोरा राऊंड मध्ये जो गॅप आहे तो पूर्ण पॅक होईल. त्यामुळे हा दोरा जो आहे तो खेचून घ्यायचा आणि टाईट करून घ्यायचा अशा प्रकारे. तुम्हाला दिसत असेल पूर्ण गॅप क्लोज झालेली आहे. त्यानंतर हा दोरा साईडला घ्यायचा. ही जी आपण आधी घेतलेली साखळी आहे त्याच्यामध्ये सिंगल असं चेन घेत जायचं. 2 झाल्या की तिसऱ्या चेन मध्ये आपल्याला क्रोशिया घालायचे. 3 क्रोशिया कसं घेणार अशा प्रकारे. 1 2 आणि 3. आता हे 3 क्रोशिया झालं. त्यानंतर इथे जी चेन दिसते त्याच्यामध्ये परत 1 क्रोशिया, पुढच्या चेन मध्ये परत 2 क्रोशिया, असं पूर्ण लाईन कंप्लीट करत जायचंय. पूर्ण हा जो गॅप आहे इथून इथं मधीपर्यंत ही चेन घालत क्रोशिया घालत जायचं आणि इथं थांबायचं. अशा प्रकारे मी आता सेंटरला आलेले. सेंटर हा इथून इथं आहे. त्यामुळे काय करायचं, एक चेन घ्यायची आणि त्याच्यामधून पुढच्या लाईन मधून क्रोशिया घ्यायचा. जास्त हाईट वाला 3 याला क्रोशिया घ्यायचा. परत चेन घ्यायची. परत त्यामध्येच आपल्याला क्रोशिया घ्यायचंय अशा प्रकारे. त्यानंतर परत सेम छोटेवाले सेकंड वाले क्रोशिया घेत जायचं. पूर्ण लाईन इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायची. इथे माझी लाईन आता कंप्लीट झालेली आहे. दिसत असेल तुम्हाला हार्ट शेप थोडाफार. त्यानंतर आपल्याला आता इथे 3 क्रोशिया घ्यायचे. एकाच चेन मध्ये 3 क्रोशिया. 1 2 आणि 3. 3 क्रोशिया झाल्यानंतर सिंगल चेन आपल्याला लॉक करत जायचंय. 1 आणि 2 झाल्या. त्यानंतर हा जो गॅप दिसतोय त्याच्यामध्ये आत आपल्याला लॉक करून घ्यायचंय अशा प्रकारे. टर्न करायचं बॅकला आणि त्यातून एक चेन घ्यायची. दोरा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि टाईट करून घ्यायचा.
आता हा गॅप थोडासा दिसतोय, विणताना थोडस लूज होतं, ते परत एकदा टाईट करून घ्यायचा. आपला हा दोरा टाईट करून घ्यायचा अशा प्रकारे खेचून, परत गॅप पूर्ण क्लोज होते. टाईट करून झाल्यानंतर हाच दोरा आपला घ्यायचा आणि एक गाठ मारून घ्यायची, त्यामुळे हा दोरा सुटणार नाही. आणि अशा प्रकारे तुमचा हा हर्ट बनवून कम्प्लीट होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.